आज मोठा जनसमुदाय या बाजारपेठेमध्ये एकत्रित आलेल्या गावात लोकांच्या आमच्या माता भगिनींच्या तीव्र भावना आहेत म्हणून खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या संख्येने लोक आज इथे एकत्रित आले. आपण बघितलं गेले अनेक वर्ष किंबहुना गेल्या 7-10 वर्षामध्ये एक काही मंडळींनी या गावामध्ये पायथा पाडला. कुठल्याही निवडणुका आल्या की काहीतरी अफवेच्या फुटाकडे फोडायच्या, लोकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण करायची आणि काहीतरी मिळवायचं हा एक पायंडा पाडण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात. आपण बघितलं की आज आपण एकत्रित का यावं लागलं. आमच्या माता भगिनी मला गेले बरेच दिवस झाले सांगतायत की ग्रामपंचायतीवर आपण दादर पोछा पडले, त्यांना विचारणा करूया. परंतु आम्हाला वाटत होतं की कधी ना कधी यांचा पाण्याचा प्रश्न मिळेल. जनतेने तो त्यांच्या बाजूला ग्रामपंचायतीच्या वेळेस दिला होता म्हणून तुम्ही कारभार सरळ करावा म्हणून आम्ही तुमच्यामध्ये कोणताही हस्तक्षेप केला नाही. वारंवार तुम्ही पेपरच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने शासनावर आमच्यावर टीका केल्या तरी आम्ही उत्तर दिलं नव्हतं. परंतु खऱ्या अर्थानं आता बघितलं तर या ग्रामपंचायत सत्ताधाऱ्याचं काय झाले, नाचता येणार अंगणवाडी असा प्रकार झाला. आज सत्ताधारी तुम्ही, सत्ताच ग्रामपंचायतीच तुमच्याकडे आहे. पाणी देण्याची नैतिक जबाबदारी कोणाची मला सांगा, ग्रामपंचायतीची. परंतु चोराच्या उलट्या बोंबा सुरू झाले. यांना कारभार करायचं कळलं झालंय. परवा आपण बघितलं एक मोठा मोर्चा त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला. बरोबर, मोर्चा कुठे काढला पाहिजे मला सांगा, ग्रामपंचायत निघाला पाहिजे. ग्रामपंचायत सत्ताधारीच तुम्ही, मग तुम्ही मोर्चा काढणार कुठं? तुम्ही मग कुठेतरी त्यांच्या असणाऱ्या अधिकृत ऑफिसवर कार्य कुठं मोर्चा काढला पाहिजे. म्हणून तुम्ही काढला कुठे? हायवेला येऊन. हायवेला कोण ट्रकवाले पाणी देणार आहेत का? आमची रिक्षावाले बांधव पाणी देणार आहेत का? आमच्या तिथं विकणारे आमचे बांधव तिथं कोण केळी विकणार, फुले विकणार, पाणी देणार आहे का? आणि मग मोर्चा तुम्ही काढला कोणासाठी, कुणाकडे काढला ह्याचा तर भाव तुम्ही ठेवलं पाहिजे. ह्याचा ताळमेळ काय नाही, फक्त संभ्रम अवस्था निर्माण करायची. आज तुम्हाला ग्रामपंचायतीचा कारभार चालवायला गेला आहे म्हणून कोणावर तरी खापर फोडायचं. गेल्या 3-3.5 वर्ष त्यांच्याकडे सत्ता आहे. कुठलं ठोस काम ह्या गावात झालेलं दिसतं मला सांगा, एकही काम झालेलं नाही. पाणी तुम्ही देऊ शकला नाही. ग्रामपंचायतीची निवडणूक आली त्यावेळी तुम्ही काय केलं की तुम्ही गावाला सांगितलं की आम्ही ह्यातले तज्ञ आहे पाण्यात, आम्हाला ह्यातलं फार कळतं. पाण्याची आज अवस्था वाईट आहे. सत्ता द्या 6 महिन्यामध्ये आम्ही सुरू करतो. आज 3.5 वर्ष झालं, आलं का झालं तर सोडून पाणी. मला ह्याच्याबद्दल थोडं शंकरबाबांनी सविस्तर सांगितलं, त्याबद्दल मी तेवढं सांगितलं या ठिकाणी की गेल्या वेळेस 2017 सत्ता आपली आली. आल्या आम्ही काय ठरवलं की आपली असणारी योजना ही स्वतंत्र पेडगावची झाली पाहिजे. म्हणून आम्ही तो स्वतंत्र योजना करण्याचा आम्ही योजनेची मान्यता आम्ही घेतली. आपण राज्य शासनाकडून योजना मंजूर करून आणली. 13-14 कोटीची योजना ती होती. शासन कधीही पहिल्या टप्प्यामध्ये सगळं पैसे देत नाही. जसं काम संपत येईल तसं 2 टप्पे 3 टप्प्यामध्ये शासन पैसे देते हे आपल्याला माहिती आहे. जेव्हा आता तेवढे आमचे सभापती होते आपण बघितलं की कामकाज सुरू झालं योजनेचं. पहिल्या टप्प्यातील काम अंतिम ठिकाणी आलं. त्यामध्ये आपण परत राज्य शासनाकडे मागणी केली की आता आमचं जेवढा तुम्ही निधी दिला होता तेवढं आमचं काम पूर्ण होत आले. आता जो आमचं काम अपुरं आहे त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही निधी द्या आणि वाढीव काम काही आमच्या गावातून वाढलेलं आहे, जे वाढीव रस्त्यावर पाणी गेलं पाहिजे त्यासाठी जादा निधी द्या म्हणून आम्ही प्रस्ताव केला. दुर्दैवानं काय झालं, राज्यामधली सत्ता बदलली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाविकास आघाडीचं सरकार आहे. हे काँग्रेस, राष्ट्रवादी, उभाटा, शिवसेना एकत्रित आली ना अभियंता युती करून त्या ठिकाणी सत्तेत बसले. तुम्ही बघितलं या तालुक्यातले एक नेते त्या ठिकाणी मंत्री झाले, जलसंपदा मंत्री झाले. तुम्ही बघितलं काय झालं त्यावेळेस, ज्यावेळी आम्ही शेवटची मागणी केली गेली त्यावेळेस आम्हाला पहिल्यांदा निधी दिला नाही. आम्ही भांडवल करून
सांगितलं परत टेंडर करा, दुसऱ्यांदा टेंडर काढलं परत त्रुटी काढल्या, कारण ह्यांना एवढंच करायचं 6 वेळा टेंडर काढण्याची परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली. असं का केलं गेलं या सत्तेधाऱ्यांकडून? आपली योजना ही अपुरी व्हावी, लोकांना पाणी मिळू नये, ह्या आपल्या असणाऱ्या लोकांवर महिलांचा माता भगिनींचा राग निर्माण व्हावा, द्वेष निर्माण व्हावा, म्हणून योजना अपुरी कशी राहील ह्यासाठी त्यांनी एक तरी कारभार केला. निधी मिळून दिला नाही, परंतु झालं काय, तोपर्यंत ग्रामपंचायतीची निवडणूक झाली लागली. ग्रामपंचायतीची निवडणूक लागली असताना आपल्याकडून काम अपुरं राहिलं होतं. ह्यांनी शासनाच्या माध्यमातून तो निधी आला गेला होता, टेंडर थांबवलं होतं, आपण काम पूर्ण करू शकलो नाही. आणि त्याच मुद्द्यावर आपल्या हातातून ग्रामपंचायत गेली. आमच्या भोळ्या भाबड्या माता भगिनीला वाटलं की सत्ता पलट केल्यानंतर आम्हाला 6 महिन्यात खरंच पाणी मिळेल. परंतु खरं सांगा माता भगिनींना 6 महिन्यात पाणी मिळालं का तुम्हाला? मिळालं नाही. म्हणजे एका बाजूला तुम्ही काय केलं, योजना आमची पूर्ण करून दिली आम्ही सत्तेत असताना. बरं तुम्ही सत्तेत आला, महाविकास आघाडीचं सरकार होतं, तुम्ही का त्या पद्धतीने वाढीव निधी आणून काम संपवलं नाही? जो तुम्हाला तुमच्या सत्ता, तुमची महाविकास आघाडी सरकारचा असताना जो तुम्हाला निधी आला तो योग्य ठिकाणी वापरला गेला, तो तिसऱ्याच ठिकाणी वापरला गेला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आजची ही योजनेची अवस्था झालेली आहे फक्त तुमच्या ग्रामपंचायतीच्या असणाऱ्या सत्तेधाऱ्यांमुळे झालेली आहे. हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं. योग्य ठिकाणी वापर झाला नाही त्याचा, कशी योजना पूर्ण होईल? आज काय सांगताय की गेल्या सत्ताधाऱ्यांकडून ह्या कामामध्ये त्रुटी राहिल्या. ठीक आहे, चला मान्य करा एक वेळ. परंतु ज्यावेळेस तुम्ही म्हणता घोटाळा झाला, ज्यावेळेस तुमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं, तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये सत्तेमध्ये आला, काय ह्याची या घोटाळ्याची तुम्ही चौकशी लावली नाही? काय ह्या योजनेची चौकशी केली नाही? काय इस्टिमेट प्रमाणे काम झालं तुम्ही बघितलं नाही? तुम्ही बघितलं? जर तुम्ही बघितलं असलं तर तुम्हाला घोटाळा त्या ठिकाणी दिसला असता. मग 3 वर्ष तुम्ही कारभार करताय, 3 वर्ष तुम्हाला त्रुटी दिसल्या नाही. आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका तोंडावर आल्यावर तुम्हाला ह्या त्याच्यामध्ये त्रुटी दिसतात. मग 3 वर्षामध्ये का नाही तुम्ही मोर्चा काढला? ह्याच्या अगोदर मोर्चा का काढला गेला नाही? ज्यावेळी तुम्ही कारभार ग्रामपंचायतीचा हाती घेतला त्यावेळी राज्यामध्ये सत्ता तुमची, हितसत्ता तुमची. मग तुम्ही त्यावेळी त्रुटी काढायला पाहिजे होत्या. तुम्ही म्हणायला पाहिजे होतं योजना ही चांगली झालेली नाही, त्यावेळी तुम्ही म्हणला नाही. त्यामध्ये दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु जो वरून निधी आला शेवटच्या टप्प्यामध्ये तोही तुम्ही योग्य ठिकाणी वापर करू शकला नाही त्या पैशाचा. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या गावावर ही परिस्थिती निर्माण झाली. आज मोर्चे तुम्ही काढले, आम्ही काढणार नव्हतो, परंतु तुम्ही त्या मोर्चामध्ये खोटे आरोप राज्य शासनावर करताय, आमच्यावर करताय. कशासाठी करताय? आणि म्हणून तुम्हाला सगळ्यातून उत्तर देण्यासाठी खऱ्या अर्थानं आज आमच्या माता भगिनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झाले, हेही तुम्हाला विसरून चालणार नाही. पाण्याच्या नावानं बोंबाबोंब गावामध्ये ह्या करून टाकलेली आहे. तुम्हाला कारभार एका बाजूला चालू देत नाही. तुमचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी तुम्ही असे काहीतरी मोर्चे काढताय, खोट्या बातम्या पेपरमध्ये छापून आणताय, वेगवेगळी लोकांना काहीतरी आश्वासनं देताय. असा बऱ्याच पद्धतीचा त्यांचा भोंगळ कारभार आपल्या समोर आलेला आहे. मला सांगा, ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी सत्ता घेतली, 3 वर्ष सत्ता भोगलेली आहे. बघितलं की तुम्ही खोटं नाटक करून गेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पाणी देतो म्हणून सत्ता मिळवली, इतर कामं करतो म्हणून सत्ता मिळवली. खऱ्या अर्थानं आमच्या माता भगिनी त्यावेळी त्यांच्या असणाऱ्या खोट्या आश्वासनाला त्या ठिकाणी बळी पडल्या. जवळजवळ 2000 मतांना बहुतेक आपली अध्यक्ष त्यावेळी आपली सीट पडली. परंतु एक लक्षात घ्या, त्यानंतर त्यांनी 2-2.5-3 वर्ष कारभार केला. या गावातील लोकांना त्यांचा नाकर्तेपणा कळला होता, त्यांचा खरा चेहरा पुढे आला होता. लोकसभा निवडणूक लागली, 2000 मताचं लीड आमच्यावर होतं, ते तुटून आम्ही या ठिकाणी लोकसभेला 150 ते 200 मताचं मताधिक्य घेतलं. लोक का पक्षाने असतील ह्याचा विचार सुद्धा या सत्ताधाऱ्यांनी केला पाहिजे. कारण खऱ्या अर्थानं तुम्ही कामं करू शकत नाही. ह्या पेठेतील जनतेला कळलेल्या, कारण पेठमधली जनता ही सुज्ञ जनता आहे. ह्यांना कळतं कोणाच्या मागं जायचं, कोणाच्या मागं जायचं नाही. लोकसभेला लीड मिळालं, विधानसभेला लीड मिळालं, हे लोक परत आली कुठला अध्यक्ष? बरोबर आहे ना जीवांना? म्हणजे लोकांना सुद्धा आता कळलेलं की आम्ही ह्यांना सत्ता देऊन चुकलेलं आहे. आता इथनं पुढं कृपा करून ही परत चुका होऊ नये. आणि असली लोक सत्तेमध्ये बसून आता जे खोटाडेपणा करतात, जे खोटी आश्वासनं देतात, असल्या लोकांना कृपा करून मतं देऊ नका. हे आपल्याला भविष्यकाळामध्ये करायचं, हे या मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला आव्हान करायचं. काही बोल पण
एक माझ्याकडे मी एक प्रिंट मला कोणीतरी आमच्या बांधवाने आणली. पहिलंच का आता त्याच्यात काय लिहिले बघा, या सत्ताधाऱ्यांकडून किंवा पूर्वीच्या आमदारांच्याकडून जयंतराव पाटील साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली आमदार मासिंगराव नाईक भाऊ यांच्या माध्यमातून झालेली विकास कामे असं त्यांनी छापले. आता तुम्हाला वाटतं मी याची खोटं बोलती जाता जाता बोर्ड वाचून जाऊ. पहिलंच काम आहे बोळेवाडी पेठ ते निर्णय पाणंद रस्ता 4,47,00,000. हे काम पूर्ण झाले का मला सांगा. रस्त्याला निधी दिला नाही. आता इथं महिला आमच्या गोळेवाडीचे या ठिकाणी उपस्थित आहेत, नागरिक उपस्थित आहेत, मातोबा गल्लीचे उपस्थित आहेत, निर्ले पाण्याचे आहेत, या बाजारपेठेतील लोक इथे उपस्थित आहेत. 4,47,00,000 रुपये यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामाचं त्याच्यामध्ये मला सांगा झालंय का रस्ता गोळेवाडी ते पेठ, गोळेवाडी ते पेठ म्हणजे बाजारपेठेपर्यंत यायला पाहिजे होता. रस्ता झालाय का मला सांगा. येता जाता तुम्ही बघा आमच्या निर्ले पाण्याचा रस्ता झालाय का मला सांगा. इथं बरेच मंडळी या ठिकाणी निर्ले पाण्याची पुण्यात खोटं काय बोलायचं. किती जनतेची दिशाभूल करायची आता तुम्हीच बघा. हे मी म्हणलेलं नाही 4 कोटीची विकास कामे त्याच्या बोर्डवर, परंतु काहीतरी दिशाभूल करायची. मोठे मोठे आकडे द्यायचे 13 कोटी 25,00,000 रुपयाचा म्हणजे त्याच्या ती बरीच कामं की बघितलं तर डबल टाकल्या. अंतर्गत रस्ते कुठले अंतर्गत रस्ते नाव टाकणार त्या कुठं रस्ता केला अमुक घरापासून तमुक घरापर्यंत म्हटलं पाहिजे. नुसतंच अंतर्गत रस्ते म्हटलं कसं चालत. मग तुमच्या पाड्यात बहुतेक तुम्ही विकास निधी टाकले दिसते. तो विकास निधी गेला कुठं जरा बघावं लागेल. लक्षात घ्या की आज सुद्धा आपण घरपट्टी बोलतो आपण सगळेजण. ग्रामपंचायतीतून खऱ्या अर्थाने माहिती घ्या. ह्याला सत्ता ह्या नेत्यांनी का पाहिजे ह्याचाही तुम्ही विचार करा. घरपट्टी तुम्ही भरता आम्ही भरतो ती नेतेमंडळी भरतात. प्रत्येक नेत्याची घरपट्टीची पावती काढा किती आहे आणि गोरगरीब माणसाची पावती काढा. आज यांचं मोठमोठे बंगलं झालं, वाडं पडलं बंगलं झालं तरी सुद्धा घरपट्टी त्यांची अजून जुनीच ही म्हणजे भरतात. माहिती का मी खोटं बोलत नाही, मला सवय नाही राजकारणात त्याचा तोटा मला बराच वेळ होतो. कारण आमचा स्वभाव आहे जे असं ते खरं बोलून करायचं. एखादं काम होत असेल तर होते मी सांगतो नाही तर नाही तर खोटं आम्ही बोलतो. ह्यांच्या घरपट्टीच्या पावत्या काढा, आपल्या लोकांची काढा, देशो मोठ्या लोकांची काढा. आज पालिकेच्या अवस्था आहे. आज तुम्ही मोर्चा काढताय, पालिकेचे करताय, तुम्ही सत्ताधारी असून मोर्चा काढला की पाणी तुम्हीच देऊ शकतो तुम्ही मान्य करताय. मग आमच्याकडून पाणीपट्टी का भरून घेताय. मग मला सांगा पाणीपट्टी ही खऱ्या अर्थानं जसं शंकर मामा म्हणते तशी आपली पाणीपट्टी पूर्णच्या पूर्ण त्यांनी माफ करून घेतली पाहिजे. हे ही या ठिकाणी आमची ह्या मोर्चाच्या माध्यमातून मागणी. आम्हाला सवलत मिळाली पाहिजे. राज्य शासनाने जेल काढला 50% सवलत आमच्या लाडक्या देवाभाऊनं आपल्याला दिलेली आहे. परंतु हे काय सांगतात आम्ही ग्रामपंचायतीची होती दिली तरी हरकत नाही. परंतु जे प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरतो घरपट्टी भरतोय त्याला तुम्ही काय सवलत देत नाही. त्याची तुम्ही 2 वर्षाची तुम्ही पाणीपट्टी त्या ठिकाणी माफ केली पाहिजे कारण तो नियमित भरतोय. ज्यांचे थर बाकी आहे त्यांना तुम्ही 50% सवलत दिली आहे त्याचाही आनंद आम्हाला आहे. परंतु अशा बऱ्याच मागण्या आहेत की ज्या आपल्याला ह्याच्याकडून पूर्ण करून घ्याव्या लागतील, ह्याच्या मानगुटी बसून पूर्ण करून घ्याव्या लागतील. अशी परिस्थिती ह्या पेठ गावामध्ये निर्माण झालेली आहे. बंधू भगिनी अशा बऱ्याच आपल्याला मला बोलायचं बरंच आहे. त्याच पद्धतीनं जसं सांगितलं की काही विकास कामं खोटी टाकले विकास कामं झाले नाही तरी सुद्धा त्यांनी बोर्डवर टाकलेले आहेत. आमच्या असणाऱ्या राज्य शासनाचं PWDचं प्रत्येक वर्षी बजेट असतं. बजेटच्या माध्यमातून सुद्धा या गावामध्ये निधी झाला. हा मेन मार्केटमध्ये आपला रस्ता होतोय त्याचे श्रेय ते राखण्याचा प्रयत्न करतोय. तो आम्हाला बजेटचा रस्ता आहे तुम्हाला माहिती आहे. अशी बरीच काही गोष्टी आहेत. आता परवा तर आपण बघितलं की मोर्चामध्ये बरीच मंडळी काही बोलत होती. त्या ठिकाणी आमचे एक विचारवंत आमच्या पेठ गावातील संजय वकील म्हणून आहेत. त्यांनी भाषण केलं. त्या ठिकाणी त्यांनी त्यांची नैतिकता तपासली पाहिजे. खऱ्या अर्थानं तुम्ही बघितलं तर ते राजू शेट्टी शेतकरी संघटनेचं काम पाहतात. गेल्या लोकसभेला त्यांनी राजू शेट्टींचं काम केलं. ते ज्या बूथमध्ये राहतात प्रत्येक बूथला कमीत कमी ॲव्हरेज 1000 मतदान असताना बरोबर आहे 1000 मतदान असतं. त्या ठिकाणी तुम्ही बघितलं त्यांनी केला राजू शेट्टींचा प्रचार लोकसभेला. त्या बूथला फक्त मत पडलं एकच राजू शेट्टी. म्हणजे तुमची पत त्या बूथला काय तुमची गावात पत किती बघ मला सांगा. तुमच्या शेजारच्या म्हणजे एकच मत पडलं म्हणजे तुम्ही दिलं समजा वगैरे बरोबर आहे नाही. तुमच्या शेजारच्या दिलेलं आहे म्हणजे घरातल्या दिले विचार करा.
खरं मी खोटं बोलतो म्हणून मला सांगतो मी खोटं बोलत नाही. तुम्ही आता जाता तर मोर्चाला आपण जायचं संजय उठलंच घरला. तुम्हाला आम्हाला जर पाण्याचं कनेक्शन घ्यायचं असेल तर किती इंची आपल्याला पाईप मिळते? अर्धा इंची मिळते का नाही? संजय वकिलाला 1 इंची पाईप द्यायला लागेल. जाता जाता बघा हल्ली सुरू आहे, मी खोटं बोलत नाही अजिबात. तुम्ही जाता बघा 1 इंची पाईप त्याच्या घरी द्यायला लागेल. जाता परवा लोय बोंबला आमच्या विरोधात जेवढं बोलत तेवढं त्यांना बक्षीस आहे. म्हणून संजय वकिलाला अर्धा इंचीच्या ऐवजी 1 इंच पाईप द्यायला आणि आता काम सुरू आहे. जाता जाता बघूया. आणि अशी बरेच कनेक्शन आहे स्वप्नील भैया की काही जणांकडे 2 इंची सुद्धा पाईप दिल्या. त्या पुढाऱ्यांचं पण काढून बघा. आणि आपल्या गोरगरिबाला सर्वसामान्य माणसाला अर्धा इंचीच्या वर देत नाही. आणि द्यायचं म्हटलं तरी मागचं सगळं पैसे भर, कशाचं पैसे भर. एखादी इनोशी मागायला गेलो तरी आपल्याकडनं घरपट्टी पाणीपट्टी वसूल केल्याशिवाय कुठला दाखला देत नाहीत, आपल्याला नवीन कनेक्शन देत नाही. ही अवस्था ह्या पेडगावाची तुम्ही करून ठेवली. ह्याच्या अगोदर कधी माझ्यासाठी मोर्चा निघाला का मला सांगा? कधी तुला निघाला नाही? आमची सत्ता होती कधी मोर्चा काढण्याची वेळ तुमच्या लागली का मला सांगा? मग तुमच्या वेळ आल्यानंतर कशासाठी आज रडताय? जे आमच्याकडे ग्रामपंचायत होती सुनीता आमच्या सरपंच होत्या त्यावेळी सत्ता तुमची जयंत पाटील मंत्री होते, तुम्ही सत्तेत होता. कधी आम्ही राज्य शासनाच्या नावाने ओरडलो नाही. आम्ही आमचा कारभार सरळ करून दाखवला. निराशाताई भाडे सरपंच झाल्या त्यावेळी सुद्धा तुमची राज्यामध्ये सत्ता होती, त्यावेळी सुद्धा आम्ही आमचा कारभार सरळ करून दाखवला. मग आज तुमच्या सत्ता आल्यानंतर वर का बोल दाखवताय? आज जर तुम्हाला कारभार जमत नसेल तर तुम्ही राजीनामा द्यावा, ही मागणी मला पाहिजे. आणि राजीनामा द्या. एका वर्षाच्या आत नाही सगळी योजना पूर्ण करून दाखवली तर सम्राट माटी पास करू. हे भलं काय आमच्यात? भलं काय? सम्राट बाबांचा म्हणून पेडगाव सुद्धा आम्हाला भरभरून प्रेम करतो. आज पण बरेच जागा तुम्ही आमच्यावर केले पण कधी गावाने साथ सुटली नाही. मी असू दे, जननाथ माळे यांना असू देत, आमच्या आई असू दे, प्रत्येक ठिकाणी आम्ही मागितलेल्या उमेदवाराला तुम्ही कौल दिला, निवडून दिलं. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा आता एक काळाची गरज आहे. ही असली भूतं आता घरात बसवण्याची वेळ बंधुविधीनं आलेली आहे. हे आवर्जून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून असे बरेचसे आता परवा मोर्चा काढत असताना आमचे असणारे या पेडगावचे सरपंच नाचत होते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालायला गेले. हार घातला पाहिजे, मी काय म्हणत नाही. आमच्या महाराजांनंतर मस्तक सगळ्यांनी झालंच पाहिजे. बरं तुमची नैतिकता आहे का? ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ह्या पेडगावामध्ये उभा करायचं ठरलं, ग्रामसभा झाली. ग्रामसभेनं सम्राट भाडे अध्यक्ष झाला पाहिजे मला सांगितलं. जबाबदारी माझ्यावर दिली, सक्षमपणे आम्ही पार पाडली. त्यासाठी आम्ही सर्व धर्मीय लोक एकत्रित केली, सर्व पक्षीय आम्ही एकत्रित केली. प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन वर्गणी मागितली. हे असलेले सरपंच यांच्या 2 वेळा आम्ही दारात गेलो. बांबूर साहेब 3 वेळा, डॉक्टर साहेब वर्गणी द्या, आज देतो उद्या देतो. 1 रुपया वर्गणी त्यांनी दिलेली नाही. आज गावचे सरपंच आहे आणि रेकॉर्ड आहे आमच्या ते त्यांच्या नेत्याने सुद्धा 1 रुपया वर्गणी दिले. त्यांच्या असणाऱ्या इतर त्यांच्या असणाऱ्या मित्रांनी त्यांच्या असणाऱ्या पार्टीत लोकांनी दिल्या. महाराजांचं काय म्हणतात 3 रुपये आहे, परंतु सरपंच त्यांच्या नेत्यांना 1 सुद्धा रुपया वर्गणी दिलेली. उलट मी तुम्हाला सांगतो, महाविकास आघाडीचं सरकार आलं, महाराजांचा पुतळा बाजारपेठेत बसवत होतो परंतु नियमात बसत नाही म्हणून आम्ही ग्रामपंचायतीच्या ठिकाणी नेला. तिथं ग्रामविकास खात्याची आम्हाला राज्याची परवानगी लागणार होती. हसन मुश्रीफ त्यावेळेस त्या पार्टीत होते, तिकडून मंत्री होते, आम्हाला इनोशी दिली नाही. तिथं आमचे असणारे शंकर पाटील, राहुल विलास, आमचे हे राहुल चंद्रकांत पाटील हे सगळे त्यामध्ये होते. तुकाराम पाटील की विकास होता, सातत्याने मुंबईला फेर मारत होते पण इनोशी दिली नाही. परत शेवटी सांगितलं की तिथल्या असणाऱ्या आमदाराची जो शिफारस घेऊन या तर तुम्हाला देतो. छत्रपती उदयनराजे भोसले जे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत त्यांनी सुद्धा त्या मंत्र्याने फोन केला की महाराजांचं काम आहे, तुम्ही अडवू नका, इनोशी देऊन टाका. पण दिली नाही. त्यांनी सांगितलं तिथल्या असणाऱ्या आमदाराचं शिफारस पत्र आणा. परंतु सुदैवानं परत महायुतीचं सरकार आलं आणि एका आठवड्यामध्ये देवाभाऊने आम्हाला ती इनोशी दिली. आणि त्या ठिकाणी आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास कोणतीही अडचण आली नाही. मोठ्या थाटामध्ये आपण मिरवणूक काढली, त्यावेळी सुद्धा ह्याच संख्येने माता भगिनी रस्ते उतरल्या होत्या की माझ्या राजाची आज मिरवणूक निघणार आहे, माझा राजा आज त्या ठिकाणी स्थापन होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी आमच्या महिलांच्या डोळ्यामध्ये त्यावेळी आपण पाणी बघितलं. हे करण्याचं
वर्षामध्ये अडवणूक केली आहे. आता सुद्धा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम सुरू आहे, सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. आम्ही एकदा सरपंच विचारलं, सरपंच विचारलं आणि निधी आणतोय, आणून महाराजांना खर्च करतोय त्याला म्हणाले. पण तुझ्या प्रत्यक्षात काम झालं, त्यावेळी बिल आणण्याचं काम केलं. आमच्या असणारे गोरख असू दे, दीपक असू दे, आमचे सर्व शिवभक्त एकत्र झाले 100-200 जणांनी त्यांना घराला हातला विचारला, जा विचारला की तुम्ही आमचा काय निधी अडवलाय. मग त्यांनी सांगितलं की नाही बाबांनो, माझं तुमचा निधी देतो. तुम्हाला प्रत्येक वेळ तुमचा गचुडा झाला तरच तुम्ही आमचं करणार आहे का काम, तर तसं सांगा, तीही आमची तयारी आहे. परंतु आम्ही लोकशाहीच्या मार्गाने जाणारी माणसं आहे. आम्ही एक वेळ तुम्हाला वाकून नमस्कार करू, पण तुमच्याकडून न झोपणारी माणसं ही आम्ही आहे, स्वाभिमानी माणसं ही आम्ही आहे, ही तुम्ही लक्षात ठेवत. अशा बऱ्याच मुद्द्यांवर मला बोलायचं, परंतु जिल्हा परिषद पंचायत लागणार आहे. तुमचं अजून काय काय भोगळ लागणार आहे, अजून काही आपल्या लय भारी करायचं आहे. आता निवडणुका लागल्या म्हणून खऱ्या अर्थाने हे त्यांचं नाटक सुरू झाले. कोणत्याही त्यांच्या भूलथापाला बळी पडू नका. तुमच्यासाठी आम्ही सगळी मंडळी सक्षमपणे उभा आहे. माझं ह्या मोर्चाच्या निमित्तानं गावाला आव्हान आहे की तुमच्या सर्वांच्या प्रेमाने, आमच्या आई वडिलांच्या कृपेने सगळं उद्योगधंदे सगळं माझं चालतंय असं नाही, माझा राजकारण धंदा नाही, परंतु गोरगरिबाची कामं झाली पाहिजे, सर्वसामान्यांची कामं झाली पाहिजे. आमचा असणारा पेठ गावाला सर्वसामान्य कार्यकर्ता कुठेतरी पदावर बसला पाहिजे, ह्या भावना घेऊन आम्ही जाणार आहे. आज जगन्नाथ माळे अण्णा या ठिकाणी त्यांच्या कारकिर्दीत सुद्धा बरीच कामं आपण या गावामध्ये केली. असणारी ग्रामपंचायतीमध्ये जे बसता येते लोक त्या ठिकाणी बसून जे ह्या गावाची वाट लावण्यासाठी बसणारी सत्ताधारी आहे, ती ग्रामपंचायतीची इमारत सुद्धा अण्णा तुमच्या माध्यमातून ह्या तालुक्यामध्ये तालुका पंचायतीची नगरपालिकेची इमारत नाही, अशी ग्रामपंचायतीची इमारत त्या ठिकाणी झालेली आपण बघतोय. आमची धारणा एवढीच आहे, ह्या असणाऱ्या पेठेतील गोरगरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे, आमचा कार्यकर्ता हा मोठा झाला पाहिजे. आज जगन्नाथ माळे अण्णा सभापती झाले, जिल्हा परिषद झाले, सभापती झाले. मला सांगा, जर ही जर परिस्थिती राष्ट्रवादीच्या नेते मंडळीने एखाद्या तालुक्यामध्ये सभापती आलं तर त्यांनी कुणाला दिलं असतं? त्यांचा कुठला तरी कासेगावचा पाहुणा, कामेरीचा पाहुणा, पेठचा पाहुणा ह्यांना सभापती केलं असतं नाही. आम्ही कुणाला गेलं? सर्वसामान्य घरातून जन्माला आलेला शेतकऱ्यासाठी म्हणणारा आमचा जगोमाळे अण्णांना आम्ही त्या ठिकाणी सभापती केलं. ही आमची भावना आहे, हे आम्हाला पेठेसाठी करायचं आहे, गोरगरीब माणसाला योग्य स्थान द्यायचं आहे आणि ह्यासाठी आम्ही राजकारण करतोय. ह्यासाठी फक्त तुम्ही आमची साथ सोडू नका, ज्याच्या वेळेस वेळ येईल त्याच्यासाठी आम्हाला कळून द्या. निश्चितपणानं कुठेही आमची पार्टी कमी पडणार नाही, हा सम्राट नाही कुठेही तुम्हाला कमी पडणार नाही. प्रत्येक तुमच्या हाताला आम्ही हो दिल्याशिवाय राहत नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि या ठिकाणी अजून सुद्धा माझ्या सत्ताधाऱ्यांना तिथल्या आव्हान आहे की चांगुलपणानं आम्हाला पाणी द्या. पाण्याचं राजकारणाचं पाप तुम्ही करू नका, अन्यथा आमच्या ह्या माता भगिनी तुम्हाला रस्त्यावर फिरून देणार नाही, हे मला त्यांना या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. आणि लवकरात लवकर तुम्हाला जर योजना पूर्ण होत नसेल तर आम्हाला बोलवा, आम्ही पूर्ण करून देतो. लाज वाटत असेल तर तसंही सांगा गावाकडून, किंवा आम्हाला येऊन कधीतरी रात्रीच भेटा, गुपचूप सांगा माझंही काम करून द्या, तसंही मी करून द्यायला तयार आहे. माझ्या गावाला पाणी जर मिळत असेल तर तेही मी करतो, तेही तुम्हाला मला सांगायचं आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येने तुम्ही सगळ्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, कारण तो तुमचाच प्रश्न होता. सांगायचं बंद केले काय सांगायचं आता आमच्या काकी म्हणतात की आम्ही आता ह्या सत्ताधारी सांगायचं मी बंद केले की पाणी द्या म्हणून. योग्य वेळी धोपाटी झालं म्हणजे झालं. काहीतरी मनातलं सांगितलं, खरं सांगायचं आता बंद केलं. ऐकायला उभा राहिलं. माझे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत त्यांच्याच पूर्वीच्या पार्टीच्या होत्या, ऐकायला असं सांगायला उभा राहिलो तर ऐकायला उभा राहिलं पाहिजे त्या माणसाला. निघून गेल्यावर आम्ही बोलायचं बोलायचं. आता माळवणी काकी त्यांच्याच ग्रामपंचायत सदस्य आपल्या पूर्वी 5 होत्या. वर्ष बघितलंय मी, 5 वर्ष बघितलं. नानाच्या काळात आपल्याच पार्टीच्या होत्या. त्यांच्याही त्या भावना सांगतायत की आम्ही सांगायला गेल्यानंतर तिथं थांबत सुद्धा नाही, पळून जातात. हे आवाज तुमच्यावर होत्या. ऐकूनही ते ग्रामपंचायतीमध्ये ही मंडळी घेत नाहीत ना, अधिकारी घेतो ना तिथं सरपंच घेत आहेत. ही अवस्था तयार झालेली आहे. त्यामुळं आपण योग्य मार्गानं आंदोलन करून त्या ठिकाणी जाऊया. माझी सर्वांना एवढीच विनंती असेल की शांततेच्या मार्गानं